आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा फटका आता मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय। गॅस टंचाईचा भडका जो आहे तो उडालेला आहे। अशातच जालना शहरात अनेक ठिकाणी एलपीजी गॅस पंपावर स्टॉक नसल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। बस स्टँड परिसरातल्या या एलपीजी पंपावरती सध्या मी उभा आहे। आपण जर पाहिलं तर या पंपावरचा स्टॉक जो आहे तो कालपासून पूर्णपणे संपलेला आहे आणि त्यामुळे रिक्षा चालक या ठिकाणी येत आहेत आणि स्टॉक नसल्यामुळे माघारी जात असल्याचं चित्र देखील आपल्याला पाहायला मिळतंय। आपण जर या बाजूला पाहिलं तर या ज्या रिक्षा आहेत त्या या रिक्षांमध्ये गॅस नसल्यामुळे ह्या रिक्षा आता या ठिकाणी उभा राहिलेल्या आहेत। या बाजूला सुद्धा काही रिक्षा चालक आपल्याला पाहायला मिळत आहेत। याचं मुख्य कारण म्हणजे या ठिकाणी पंपावर उपलब्ध नसलेला गॅस साठा, त्यामुळे त्यांची खोळंबलेली वाहतूक आपण पाहू शकतो की जालना शहरात जवळपास 3,500 पेक्षा अधिक रिक्षा आहेत आणि त्या एलपीजीच्या गॅसवर चालतात। त्यामुळे त्यांच्यावर देखील मोठं संकट जे आहे ते निर्माण झालेलं आहे। प्रामुख्यानं शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक किंवा प्रवासी वाहतूक इतर सुद्धा कारण त्यामुळे असू शकतात। आपण जर पाहिलं तर सध्या स्टॉक या ठिकाणी उपलब्ध नाहीये। आपण पाहू शकतो की हा बस स्टँड परिसरातला एलपीजी गॅसचा पंप आहे, मात्र या ठिकाणी कालपासून गॅसचा साठा उपलब्ध नाही। आपल्यासोबत बोलण्यासाठी हे मॅनेजर आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया। काय सांगाल, या ठिकाणी स्टॉक कधीपासून नाहीये? जवळपास काल दुपारपासून नाही विकवाडल्यापासून। बरं, काय आता रिक्षा चालक या ठिकाणी येत आहेत, माघारी जात आहेत, काय तुमचं पुढचं नियोजन काय, येणार आहे की नाही गॅस वगैरे? त्याचं कंपनीला सांगितलेलं आहे, कंपनी म्हणत आहे भाव वाढल्यामुळे थोडासा तुटवडा पडत आहे, ते परवडत नाही आणि भाव वाढल्यामुळे रिक्षावाले पण थोडेसे नाराज होतात, त्याच्यामुळे थोडंफार भाव कमी होण्याचं वाट बघू समजा। इतर पंपावर आणि तुमच्या पंपावर दरांमध्ये तफावत किती आहे? सेम रेट आहे, पण नाही, आम्ही काही ठिकाणी पाहिलं तर काही ठिकाणी 84 आहे, काही ठिकाणी 95 आहे। हा काय प्रॉब्लेम आहे? दुसरं नाही, फक्त गो गॅसवालाच कमी आहे, बाकी सर्व जे इतर याचं कोण आणता समजा दुसऱ्या प्लॅन्टवाला कोण ते त्यांचा भाव सेम आहे समजा। आता तुम्ही प्लॅन्टवरून मागणी वगैरे केली का? नाही, सध्या स्टॉक वगैरे म्हणजे भाव वाढल्यामुळे अजून हे नाही केलं, म्हणजे ऑर्डर नाही केलेली, म्हणजे प्लॅन्टवरच अजून उपलब्ध नाही झाला नाही तुम्हाला? हां, आमच्या सध्या कंपनीकडेच नाही आहे। बरं, साधारण केव्हापर्यंत उपलब्ध होऊ शकतो, काही शक्यता तुम्हाला अंदाज? शक्यता 2-3 दिवसात होऊ शकेल असं म्हणजे अजून 2-3 दिवस उपलब्ध व्हायला वेळ लागेल? तर नक्कीच आपण पाहतोय की अजून 2 ते 3 दिवसांनी गॅस उपलब्ध होणार असल्याची जी शक्यता आहे ती या मॅनेजरने आपल्यासोबत बोलताना व्यक्त केलेली आहे। त्यामुळे अजून 3 ते 4 दिवस हा जो पंप आहे तो असाच याच परिस्थितीमध्ये बंद राहणार आहे, कारण गॅसचा साठा जो आहे तो उपलब्ध नसल्याने रिक्षा चालक देखील आता मोठ्या संकटात सापडलेले आहे। इतर पंपावर देखील गॅस भरण्यासाठी रिक्षा चालकांनी मोठी गर्दी केल्याचं सुद्धा चित्र जे आहे ते आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे। त्यामुळे रिक्षा चालक आता मोठ्या संकटात सापडलेले आहेत। त्यामुळे जालना शहरातील प्रवासी वाहतूक किंवा शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीवर देखील मोठा परिणाम जो आहे तो होण्याची शक्यता आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।